नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। रुख करते खबर की ओर। खबर चांदवड़ से है, जहां दगड़ी शाला शैक्षणिक संस्थान के 181 साल पूरे होने पर विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया है। कार्यक्रम में पधारे मुख्य अतिथि पूर्व विधायक शिरीष भाऊ कोतवाल ने समारोह में शिरकत की और स्कूल के उल्लेखनीय कार्यों की सराहना की। वहीं उपनगर अध्यक्ष भूषण जी कासलीवाल ने नगर पालिका के माध्यम से स्कूल की समस्याओं को जल्द से जल्द हल करने का आश्वासन दिया। आपको बता दें कि दगड़ी शाला सिर्फ एक शैक्षणिक संस्थान नहीं बल्कि स्थानीय ग्रामीणों और पूर्व छात्रों के दिलों की धड़कन है। इस गौरवशाली विद्यालय का 181 वर्षों का एक लंबा और समृद्ध इतिहास रहा है, जिसने हाल ही में अपना 181वां स्थापना दिवस बेहद उत्साह के साथ मनाया। इस विद्यालय की स्थापना ब्रिटिश काल के दौरान 1 जून 1845 को हुई थी। पूरी इमारत पत्थरों से बनी होने के कारण ये दगड़ी शाला के नाम से प्रसिद्ध है। शुरुआत में ये स्कूल स्थानीय रंगमहल में चलता था और इसलिए इसे रंगमहल में चलने वाली स्कूल भी कहा जाता था। पहले लड़कों और लड़कियों के लिए अलग अलग चलने वाला ये स्कूल साल 2013 में एक साथ आ गए। वर्तमान में जहां लगभग 150 छात्र छात्राएं एक साथ शिक्षा ग्रहण कर रहे हैं। पिछले 8 सालों में इस स्कूल ने अपने पूर्व छात्रों और शिक्षा प्रेमियों के सहयोग से लगभग 17 लाख रुपए की जन भागीदारी जुटाई है। इस राशि की मदद से स्कूल के बुनियादी ढांचे में क्रांतिकारी बदलाव आया है। स्कूल के प्रधानाध्यापक संदीप महाले ने भविष्य में स्कूल की भौतिक सुविधाओं के विकास का खाका प्रस्तुत किया और सभी का आभार माना। कार्यक्रम की अध्यक्षता स्कूल के पूर्व छात्र और राष्ट्रपति पुरस्कार विजेता समाज सेवक अशोक काका व्यवहारे ने की। कार्यक्रम का सफल संचालन बाला पाडवी और शांताराम हांडगे ने किया। या शाळेचे मुख्याध्यापक, या शाळेला गौरवशाली 181 वर्ष पूर्ण होत आहेत, काय सांगाल? विशेष म्हणजे बघा, या शाळेला 181 वर्ष होत असताना मला आनंद याच्याकरता होतो की मी ह्याच शाळेचा माजी विद्यार्थी आहे आणि गेल्या 8 वर्षापासून मी या शाळेचं मुख्याध्यापक पद सांभाळत आहे। मी ज्यावेळेस या ठिकाणी चार्ज घेतला त्यावेळेस भौतिक सुविधांचा अभाव होता, परंतु माझ्या असं लक्षात आलं की आपण जर आपल्याबरोबर शिकलेले किंवा आपल्या आधी शिकलेले विद्यार्थी यांना जर एकत्रितपणे घेतलं तर आपण निश्चितच यामध्ये भौतिक सुविधा आपण निर्माण करू शकू। आणि मी त्यासाठी गावातील जे माजी विद्यार्थी यांच्या सतत संपर्क केला आणि त्या संपर्कातून गेल्या 8 वर्षात जवळजवळ 18 लाखाचे कामं आपण करू शकलो। याच्यामध्ये शाळेच्या आवारामध्ये 23 ब्रास पेवर ब्लॉक बसविणे, 4 वर्ग खोल्या दुरुस्त करणे, त्याचप्रमाणे शाळेच्या ज्या मोडकळे झालेल्या वागे असतील, दरवाजे असतील, खिडक्या असतील, त्यासुद्धा आपण रिपेअर केल्या। त्याचप्रमाणे शाळेचे 4 वर्ग आपण आज लोकसहभागातून डिजिटल करू शकलो। शाळेला ज्या ज्या बाबी आवश्यक आहे त्या सर्व आपण निदर्शनास आणून दिल्या माझ्या विद्यार्थ्यांच्या। आणि त्यासाठी शाळेच्या माध्यमातून जे उपक्रम राबवले ते म्हणजे गावात कोणाचा जरी वाढदिवस असला तरी त्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी शाळेतल्या शिक्षकांनी जायचं आणि ज्यावेळेस शाळेला गरज असेल त्यावेळेस आपण अवश्य मदत करा अशी विनंती करायची। त्यानंतर गावातील कोणताही कार्यक्रम असेल तर त्यासाठी शाळेतील शिक्षकांनी सहभागी व्हायचं। अशा प्रकारे शाळेच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात आपण लोकसहभाग मिळवला आणि थोड्याफार प्रमाणात होईना आपण शाळेमध्ये भौतिक सुविधा निर्माण करू शकलो। शाळेत जवळजवळ 90% विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अगदी झोपडीत राहणारे विद्यार्थी आहेत। अशा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावं, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। काका, आपण या शाळेचे माजी विद्यार्थी, आज 181 वर्ष पूर्ण होत असताना तुम्हाला नेमका जो आनंद झाला आहे तो शब्दात व्यक्त करा। ज्यावेळेला इथं प्रायमरी शाळा सुरू झाली, तिला जुनं नाव दगडी शाळा आणि मुलींची शाळा होती। त्यानंतर थोडासा बदल होतो, मुलामुलींची शाळा एकत्रही इथं झाली आणि झाल्यानंतर ज्या अवस्थेमध्ये जी शाळा होती त्या अवस्थेमध्ये फारशी काही प्रगती झालेली नाही आहे। परंतु इथं ज्यावेळेला स्टाफ आले असलेला स्टाफ जो आहे त्या स्टाफनी लोकाभिमुख होऊन लोकांपर्यंत पोहोचून या शाळेच्या सुधारणेसाठी निधी गोळा केला आणि त्या लोकवर्गणीतनं या शाळेची अवस्था चांगली करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। आज इथं 90% गरिबाचे आणि आदिवासी विद्यार्थी असल्यामुळे सगळ्या सवलती इथं उपलब्ध करून दिल्या, परंतु जिल्हा परिषदेचे पदाधिकारी किंवा अधिकारी यांनी कधीही इकडे लक्ष दिलं नाही। आता आमची अपेक्षा अशी आहे की नगर परिषद झाल्यामुळे नगर परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी
कार्यकर्त्यांनी की जे काही आपले चांदवडचे सगळे असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या मायभूमीचा विचार करून या शैक्षणिक शाळेचा उत्कर्ष कसा होईल, अधिक चांगली कशी घडता येईल यासाठी त्यांनी मदत करावी अशा प्रकारची अपेक्षा माझी आहे. 81 वर्ष पूर्ण होत आहेत दगडी शाळेला. आपण या शाळेला शुभेच्छा देण्यासाठी काय सांगाल? 181व्या वर्षी जेव्हा या शाळेची स्थापना झाली त्यावेळेच्या लोकांचं जे काही विजन होतं ते प्राथमिक शाळेतून या देशाचे आधारस्तंभ निर्माण व्हावे हा जो मूळ हेतू होता त्यांचा, तो त्या कालावधीत त्या पिढींनी सक्षम पद्धतीने शिक्षण देऊन तो परिपूर्ण केलेला आहे. पण आत्ता आधुनिक जगामध्ये या शाळेला नवीन रूप द्यायचं असेल तर अनेक सामाजिक क्षेत्रातील दानशूर, शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ आणि राजकीय ताकदीशिवाय या शाळेचं परिपूर्ण रूप बदलणार नाही. त्यासाठी इथले चांदवड शहरातले, चांदवड तालुक्यातले, सामाजिक क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले, नगरपालिकेतले सर्व नगराध्यक्षांपासून नगरसेवकांपर्यंत आजी माजी आमदार असतील आणि आपल्या जिल्ह्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादासाहेबजी भुसे असतील यांच्यापर्यंत आपण या सर्व समस्या नेऊन या शाळेचं कायापालट करू शकतो हा मला ठाम विश्वास आहे. आणि त्यासाठी या चांदवड तालुक्यातल्या अनेक नामवंत व्यक्तींकडे आपण स्वतः जाऊन आणि त्यांना इथे समाविष्ट करून घेऊन या शाळेसाठी शैक्षणिक साहित्य असेल, आधुनिक साहित्य असेल, तांत्रिक साहित्य असेल, शाळा सुधारण्याचं काम असेल, मुलामुलींना असणाऱ्या स्वच्छतागृहांची व्यवस्था असेल, शाळेला लागणारं शालेय साहित्य असेल, ते या शासकीय मदतीतनं आणि राजकीय जे आपले आदरणीय आमदार आहेत, विद्यमान आमदार राहुलदादा आणि माजी आमदार शिरीष भाऊ, आपले नगराध्यक्ष वैभव बाबू, उपनगराध्यक्ष भूषणभैया कासेवार या सर्वांच्या माध्यमातून या शाळेच्या विकासासाठी राजकीय आणि सामाजिक ताकद एकत्र केल्याशिवाय हिचा कायापालट होणार नाही याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि म्हणून त्या व्यक्तींपर्यंत आपण जाऊन या शाळेच्या सर्व प्रकारच्या सुविधा पूर्ण करण्यासाठी साम दाम दंडभेद अशा ताकदीने ताकद लावू आणि या शाळेचं पूर्णपणे रूप बदलू असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. चांदवड से सीनियर संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट में फिलहाल इतना ही. देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत.